सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, कारण तुम्ही मला राजकीय नेता किंवा दुसऱ्या कोणतीही उपाधी न लावता एक आपला कुटुंबातील सदस्य म्हणून बोलवलं, म्हणून मी सगळ्यांना पहिला धन्यवाद देतो मी. कारण हल्ली आपलं मानणं हा एक गुन्हा होत चाललेला आहे. जसं समोर तुम्ही म्हणालात तसं काय काय दुर्गुण सद्गुण, त्याच्यात हाही एक दुर्गुण आहे की आपलं कोणाला मानायचं हाच एक प्रश्न असतो. साहजिकच आहे, एका राजकीय कुटुंबात म्हणजे हिंदू हृदय सम्राटांचा मुलगा म्हटल्यानंतर पत्रकार आणि आमच्या कुटुंबाचा संबंध हा आहेच. आता थोडासा जरा मी कमी ठेवला आहे, त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण संबंध तर होतेच आणि ते काय तुटलेले नाही आहेत. आज प्रथम ज्याने ही कल्पना ज्याला सुचली त्यांना मी परत धन्यवाद हा शब्द वापरतो की त्यांना मी धन्यवाद देतोय. कल्पनेबद्दल धन्यवाद नक्कीच, पण या जागेबद्दल, एवढ्या छोट्या जागेत रजनीश सारख्यांचं काम हे आपण मर्यादित ठेवता कामा नये. जसं संजयने आत्ता सांगितलं की एक कॉफी टेबल बुक ते तर व्हायलाच पाहिजे, पण प्रदर्शनसुद्धा मोठ्या जागेमध्ये व्हायला पाहिजे. मग जहांगीरमध्ये भरवलं तरी चालेल, आणि मी तर म्हणेन महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात आणि देशातल्या सुद्धा प्रमुख शहरांमध्ये हे फोटो प्रदर्शित झाले पाहिजेत. रघुराय यांचा तुम्ही उल्लेख केला. रघुराय हे आपल्या देशामधले एक अग्रणी छायाचित्रकार होतेच, आणि मला आठवत आहेत ते स्वतः बाळासाहेबांचे फोटो काढायला घरी आले होते. तेव्हा त्यांना मला जवळून बघता आलं. जी काही थोडी ओळख झाली, तोही एक माणूस साधा कुठेही मी कोणतरी आहे असा आविर्भाव नाही. मला असं वाटतं की फोटोग्राफरमध्ये तो एक गुण उपजत असायला पाहिजे, कारण जर का गर्दीमध्ये फोटोग्राफर वेगळा कोणीतरी म्हणून वावरायला लागला तर त्याला पाहिजे तसा फोटो मिळणार नाही. फोटोग्राफर फोटो डेव्हलप करतो हे ठीक आहे, बरोबर आहे. आता तो डेव्हलप हा शब्द गेलाच, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विषय गेला. आता सगळं डिजिटल आलेलं आहे. पण फोटोग्राफरने स्वतःचे फोटो डेव्हलप करण्याबरोबर आणखीन फोटोग्राफर डेव्हलप करणं हा एक मोठा गुण रजनीश यांच्याकडे होता, की त्याने आणखीन फोटोग्राफर म्हणजे ठीक आहे मी करतो, माझं कौतुक होतं आहे, पण त्याचबरोबर माझ्याकडची कला ही आणखीन कोणाला तरी मी देऊ शकतो का, आणि देऊ शकत असेल का द्यायची नाही. अनेकदा असं होतं की एखाद्या फोटोची तारीफ होते आणि मग पहिला प्रश्न, कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे, प्रदर्शन माझी पण 2-3 झालेली आहेत, पुस्तकं पण निघालेत. एखादा फोटो कोणाला आवडला की पहिला प्रश्न येतो कॅमेरा कोणता, आणि मग कॅमेरा सांगितलं हां मग बरोबर आहे. म्हटलं अरे कॅमेरा कोणता आणि मग फोटो. म्हटलं मग एक काम करतो, एकच पेन मी सगळ्यांना देतो आणि सगळ्यांचं अक्षर एक येईल का, पेन चांगलं म्हणून अक्षर चांगलं येईल का, अक्षर चांगले असेल तर विचार चांगले असतील का, शब्द चांगले असतील का, असं नसतं. मुळामध्ये फोटोग्राफीचा अर्थच तो, जर मी चुकलो तर नीट करा, लॅटिन भाषेत रायटिंग विथ लाईट आहे. म्हणजे फोटोग्राफी ही सुद्धा एक व्यक्त होण्याची कला आहे, आणि ती कला साधणं फार अवघड असतं. आता तर बघा ना, हे सगळे मोबाईलवरनंच फोटो काढत आहेत. आता डेव्हलपिंग वगैरे हा विषयच गेला. पूर्वी तोही काळ मला आठवतोय की फोटो काढून झाल्यानंतर मी सुद्धा माझी रोल साठवायचो, आणि घरी सगळे झोपल्यानंतर एका खोलीमध्येच माझी डार्क रूम सुरू व्हायची. डेव्हलपिंग, प्रिंटिंग वगैरे सगळे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कारण त्या पिढीतले सगळे फोटोग्राफर लायका नाही ते तर झालंच, पण पूर्वीची फोटोग्राफी समोर जी तुम्ही म्हणालात ना, एक तर तो मॅन्युअल फोकस करायचं, त्याच्यानंतर समजा 120चा कॅमेरा असेल तर 12च्या 12 फोटो नीट आले, ते एक्सपोजर नीट आले म्हणजे फोटोग्राफर मोठा झाला. तर तसं नसतं ते. किती तुमच्याकडे कॅमेरा चांगला असला, काही असलं तरी तो क्षण टिपणं आणि तो क्षण बोलका करणं हे फार महत्त्वाचं असतं. फोटोग्राफरचं वैशिष्ट्य तेच आहे की तो क्षण आहे. आता संजय तू सांगत होता की तो एक त्यांचा फोटो नारळवरती फेकला आणि डोक्यावरती फुटल्यानंतर ते जे काही पाणी उडाले ते कॅप्चर करणं, नाही तर नुसतं नारळवरती बघतोय त्याला काय अर्थ नाही. हा जो काही ही जी काही कला असते ना ती महत्त्वाची असते. आणि मी जे काय फोटो बघितले यातला प्रत्येक फोटो हा बोलका आहे. म्हणजे आजही तो फोटो तसा निर्जीव आहे, पण तरी फोटो बोलतोय. आणि फोटोग्राफरचं एक वेगळं काय नशीबपणा काही असतं
की फोटोग्राफर आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण हे टिपून जातो की तो गेल्यानंतर सुद्धा ते क्षण बोलतात, पण बोलणारा फोटोग्राफर नसतो. आज आपण तोच अनुभव घेतोय की बोलणारा फोटोग्राफर नाही आहे, पण त्यांनी टिपलेले क्षण आपल्याशी बोलत आहेत. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे. मला आठवतं आहे, जसं गिरीश तुम्ही सांगितलं की दहशतवादी हल्ल्याच्या फोटोग्राफीच्या प्रदर्शनात त्यांनी मदत केलेली. मला वाटतं तुम्ही तर दहशतवाद्याचा फोटोच काढला होता. म्हणजे पहिल्या पानावरती फोटो येणं चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता संजय तू संपादक आहेस, आणखीनसुद्धा संपादक असतील, चांगला फोटो आहे, ठीक आहे, बोलायला चांगलं आहे, पण ते काढताना त्या फोटोग्राफरनी धोका किती पत्करला आहे ह्याचा कोणी विचार करतं का? अगदी आग भडकलेली आहे आणि त्या आगीमध्ये फोटो टिपणं, दहशतवादी हल्ला चालला आहे. आणि मला असं वाटतं कदाचित जगाच्या इतिहासामधला ती पहिली घटना असेल की आतंकवादी अतिरेकी हल्ला करताना जिवंत कॅमेऱ्याने टिपला गेलेला आहे. नंतर मारले गेले तर झालंच, पण ही पहिली घटना असेल. पण ह्याचा कोणी विचार नाही करत. माझ्या आठवणीमध्ये एक फोटोग्राफर आहेत, मी पूर्वी पहिल्यांदा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचो आणि रणथंभोरला मी गेलो होतो. झालं 2000च्या आधीची गोष्ट आहे. आणि रोज सकाळी ब्रेकफास्ट करताना सगळे तिथले टुरिस्ट एकत्र यायचे. 3-4 दिवस मी होतो. एक फॉरेनर होता, रोज बसायचा, एकटाच होता, गळ्यामध्ये वेगवेगळे निकॉनच होते आणि वाईड अँगल लेन्स. आपण काय करतो, वाईल्ड लाईफ म्हटल्यानंतर मोठमोठ्या लेन्सेस घेऊन जातो, पण तो सगळं वाईड अँगल 18, 21, 24, 3-4 कॅमेरे. मग मला पण कुतूहल जागृत झालं. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं तुम्ही कोण, कुठून आलात, त्याने नाव सांगितलं. आणि तोही माणूस फोटोग्राफर होता, पण कसा फोटोग्राफर, त्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्याची विभागणी केलेली आहे. वर्षामध्ये मी साधारणतः 6 महिने फोटोग्राफी करतो आणि 6 महिने घरासाठी राहतो. म्हणजे घरी बसून काम करतो असं नाही, पण कुटुंबासाठी ठेवतो. जेव्हा मी सुट्टीवर असेन तेव्हा फोटोग्राफीबद्दल चर्चा नाही, आणि फोटोग्राफी करतो तेव्हा कुटुंब विसरून जायचं. तर म्हटलं तुम्ही काय फोटोग्राफी करता? तर त्यांनी जे एक त्याचा अनुभव सांगितलेला, मला असं वाटतं जर मी विसरलो नसेल तर रुवांडा नावाचा एक देश आहे, आणि त्या देशामध्ये त्यावेळेला जी काही हिंसा भडकली होती त्या हिंसेची त्यांनी फोटोग्राफी केली होती. आणि त्यांनी सांगितलं की मी रस्त्यावरती उतरलो, माझ्यासमोर एक चर्च होतं, तिकडे दगडफेक, बॉम्बफेक, गोळीबार सगळं चालू होतं. मी बेभान होऊन ते फोटो टिपत टिपत पुढे चाललो होतो. मध्ये अडथळेत होते, ते अडथळे तुडवत मी तिकडे गेलो, फोटो काढले. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. मी पाठी वळून परत जायच्या मार्गावरती वळलो, आणि मग माझ्या लक्षात आलं जे मी अडथळे तुडवत आलो होतो ते अडथळे नव्हते, ते डेड बॉडीज होत्या. म्हणजे एवढं बेभान होऊन तो फोटोग्राफी करत, काय सांगावं, कदाचित एखादी गोळी त्याला लागली असती, काय झालं असतं. पण फोटोग्राफरचं ते जे एक मी म्हणेन वेगळेपण आहे, ते जोपर्यंत म्हणजे ती भिनावी लागते, ती एक नशा आहे. ती नशा जोपर्यंत नसते तो बरोबर मान हलवतोय पण ही नशा चांगली आहे. नशेत सुद्धा फरक असतो. एक नशा दुर्दशा करते आणि दुसरी नशा ही एक असे ऐतिहासिक क्षण हे टिपणारे असतात. आता मोहन बने तुमचे फोटो ते बाबरीचे आहेतच ना, असे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी ठेवे. आणि मला असं वाटतं की पूर्वीसुद्धा मी इथे बोललेलो आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक दालन जर का उभं केलं तर आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास आपण जगाला फोटोच्या माध्यमातून दाखवू शकतो. फोटोच्या माध्यमातून दाखवू शकतो की कालानुरूप कसं काय घडत गेलं आणि कशी प्रसंग आले होते. हे प्रसंग आपण कसे कॅमेऱ्यात टिपले हे तर झालंच, पण त्याला कसं तोंड दिलं ह्याचं एक पुस्तक आणि ह्याचं एक प्रदर्शन व्हायला पाहिजे, आणि ते कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. नाही तर मुंबईमध्ये आल्यानंतर मेट्रो झाल्यात, पण मेट्रोने जायचं कुठे हा एक प्रश्न आहे. तर एक चांगलं दालन तुम्ही बघा, पुढाकार घ्या. आता तुम्ही जे बोललात की आपण शिवाजी पार्कला एक प्रदर्शन करूया, शिवाजी पार्कला करू, पण कायमस्वरूपी झालं पाहिजे. एक दालन असं पाहिजे की मुंबईत येणारा कोणताही पर्यटक, मग तो परदेशातला असेल किंवा आपल्या देशातला असेल, राज्यातला असेल, अगदी मुंबईकराला सुद्धा नवीन पिढी जेन झी, त्यांना कळलं पाहिजे की अरे आपल्या पिढीच्या आधीसुद्धा पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि त्यांनी त्या पिढ्यांनी काय काय काळ बघितला आहे. जसं तो जो एक कॅमेरा होता मॅन्युअल फोकस, मग फिल्म, तिथपासून आता मोबाईलपर्यंत हा जसा प्रवास झाला तसा काळाचा सुद्धा प्रवाह हा कसा कुठून कुठपर्यंत आलो हे सुद्धा कळलं पाहिजे. असो, शेवटी हा आवडता विषय आहे माझ्या. फोटोग्राफीबद्दल बोलायचं म्हटलं तर किती वेळ मी बोलू शकतो, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष करण्यात जास्त मजा असते. त्यातली फोटोग्राफी एक आहे. तर फोटोग्राफीचा आनंद तर सगळे घेत असतात, पण रजनीशसारखे फोटोग्राफर खरंच एक आपलं नाही म्हटलं तरी तो एक दुर्गुण आहे
की स्वतःची टामटूम त्यांना कधी कोणाला करता येत नाही, पण ते असताना आपल्याला सुद्धा सुचत नाही त्याला मोठं करणं. तर हा ठीक आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक दुर्गुण हा त्याच्याकडे, पण निदान आपण तरी आपल्यातला दुर्गुण काढला पाहिजे आणि एकमेकाची तारीफ करणं खोटी नाही. पण आत्ता जसं तुम्ही जे करताय ते रजनीश असताना जर का आपण केलं असतं तर केवढं मोठं काम झालं असतं. त्याच्या समोरच की अरे माझ्या कलेचं कोणतरी कौतुक करणार आहे, माझी कला ही लोकांना भावते. तर म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुमच्याकडे प्रत्येकाकडे, प्रत्येक फोटोग्राफरकडे असे एक वेगवेगळे क्षण आहेत. ते क्षण जास्त काळ फ्रीजमध्ये न ठेवता, कारण असं म्हणतात की फोटोग्राफी हा क्षण गोठवते जसं फ्रीज करते, तर ते जास्त तुमच्या स्टुडिओच्या फ्रीजमध्ये न ठेवता त्या जनतेसमोर सगळ्यांनी आणा. आणि रजनीशकडनं नवीन पिढी जी काही शिकते आहे त्यांना सुद्धा एक प्रोत्साहन देऊन ते काढणारे फोटो, ते जे फोटो काढतील त्यांचंसुद्धा प्रदर्शन आपण अधिक मोठ्या जागेमध्ये भरवत जाऊया. साहजिकच आहे, आज तुम्ही मला बोलवलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि यापुढे सुद्धा आपलं हे जे काही फोटोग्राफर म्हणून जे एक नातं आहे हे कायम टिकवूया. आणि जिथे जिथे मी काही करू शकत असेल तिथे जरूर मला सांगा, मी तुमच्यासोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.